अशी कुणाला मारहाण वगैरे काही झालेली नाही. प्रश्न असा होता की कार्यक्रम निपटून आम्ही दोघं मुजीबभाई आणि आम्ही इथं बशीरगंजमध्ये त्याच्या ऑफिसच्या समोर येऊन थांबलो. तर आमच्या येण्याच्या आधीच सय्यद इलियास नगरसेवक, माजी नगरसेवक शेख सादेक भाई यांच्या काहीतरी किरकिरी चालू होती. आता ते इलियास नगरसेवक असल्यामुळे आणि कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत इलियास हे MIM पक्षाचे, परंतु ते आमच्या आघाडीत आहेत. आणि दुसरे सादेक भाई आमचे प्रभाग क्रमांक 11चे ते आमचे उमेदवार होते. तर त्या हेतूने ते म्हणले की बाहेर रोडवर कशाला किरकिर करतात, तुमचं काय बसून आपण इथं ऑफिसमध्ये बसा आणि काय तर संपवा. परंतु इथं आल्यानंतर मग ते इर्शाद भाई सुद्धा आले. त्यांचा वाद हा आपसातच चालू होता आणि ते वाढला. ते वाढल्यामुळे त्यांचे काही तिघांचे सहकारी त्यांच्यासोबतच आलेले होते, ते आपल्या ऑफिसमध्ये घुसले. ते काय चालू आहे म्हणून एकामेकाच्या त्यांची ते आपसात भांडणं झाली. काय काय नुकसान झालं, कुणाला मारहाण वगैरे झाली ऑफिस? हो, त्यांच्या आपसात त्यांना एकामेकाचे मार लागलेले. आमच्यात कुणाला इथं कुणाला मार लागला नाही, परंतु ते इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर ते ऑफिसचे काचा फुटल्या, कॉम्प्युटरचं काहीतरी नुकसान झालं. इथं कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. इफ्तारचा वेळ होती, इफ्तार संपला होता आणि आम्ही इफ्तार संपता आलो होतो. त्यामुळे ऑफिसला कोणीच नव्हतं, सगळे इफ्तार करायला नमाज पडायला गेलेले होते. एखाद्या वर्तमान पत्राच्या कार्यालयावर हल्ला होतो, काय मागणी कराल कारवाईची? नाही, कारवाई तर आता संपादक म्हणून त्यांना त्यांच्या ऑफिसवर नुकसान झालेलं आहे, ते गुन्हा दाखल करतेच ना.